बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। रायगडावरती आज आपण पायऱ्याने चढून जाणार। 2350 पायऱ्या टोटल किल्ल्यावरती जाताना। तर आता आम्ही आलो बस स्टॉपच्या इथे। आता इथे थांबलो, आता गाडी येईपर्यंत आम्ही लोक आता इथे बघू। बस आता येईल इथे। आता इथे हायवेवरती आम्ही लोक थांबलेलो आहेत। आता बस येईपर्यंत थांबावं लागेल, थोडा टाईम लागेल तिला यायला। तर आता आम्ही समृद्धी महामार्गाने आता चाललेलो आहे। तर रात्रीचे काही 1:30 वाजलेत। तर आम्ही समृद्धी महामार्गावरती आहेत। तर अराऊंड आम्ही सकाळी 5-6 वाजेपर्यंत आता जो समोरचा तुम्ही जो व्ह्यू बघताय, तर हा व्ह्यू आहे जो आम्ही होमस्टेवरती जे थांबलेलो तिकडचा हा व्ह्यू आहे। तर सकाळी सकाळी बाहेर तुम्ही व्ह्यू एकदम खूप चांगला दिसत होता। एकदम सकाळचा टाईम होता, काही 5-6 वाजेपर्यंत हा टायमिंग आहे। तर समोर बघू शकता समोरचे डोंगर वगैरे। हा जो बॅच जे आम्हाला दिला पॉवर ट्रेकचा आमचा जो बॅच आहे, कारण की आमचा ग्रुप खूप मोठा आहे। तर आम्हाला सगळ्यांना बॅच दिलेत की त्यांनी सगळे ओळखायला आले पाहिजेत की हा ग्रुपमधले कोण कोण आहेत, त्याच्यासाठी दिलेले आहेत। समोरचा तुम्हाला डोंगर दिसतोय हा आहे रायगड। आता आम्ही रायगडच्या पायथ्याशी आहे, ह्या बाजूला तो वरती बघू शकताय किती हे फॉग आहे। गुड मॉर्निंग। सगळ्यांचा नाश्ता झालाय? हो। सगळ्यांचा कार्यक्रम झालाय? हो। 2 कार्यक्रमाचे कोण कोण बाकी आहेत? कालचा हिशोब कोणाकोणाचा बाकी आहे? सगळ्यांचा झाला, हिशोब क्लिअर आहे? तर आपण आहोत सध्या रायगडाच्या पायथ्याशी हिरकणीवाडी या गावात आहोत। हिरकणी ज्या महिलेमुळे ज्या बाईमुळे ज्या प्रसंगामुळे हा गावाला जे नाव पडलं हिरकणीवाडी, तिथून आपण सध्या आता चालू करतोय। हे आपले इकडचे गाईड आहेत आपल्याबरोबरचे रायगडचे, त्यांचं नाव आहे संदीप शिंदे साहेब। तर पूर्ण वेळ रायगड जर आपल्याला पाहायचं असेल, रायगड आपल्याला अनुभवायचा असेल आणि रायगड आपल्याला समजायचं असेल, तर संदीप साहेबांबरोबर राहणं खूप गरजेचं आहे। कारण की ते आपल्याबरोबर पूर्ण जिथून आपण गड चढायला सुरुवात करणार, या पहिल्या पायरीपासून आपण सुरुवात करणार, त्या पहिल्या पायरीपासून संदीप साहेब आपल्याबरोबर आहेत। तर ते ज्या आपल्याला माहिती देतील ती खूप महत्त्वाची असेल, आपल्याला माहिती देखील असेल, पण ती परत उजळणी करणं गरजेचं आहे। त्यामुळे प्रयत्न करा, किंवा मी तर म्हणेन मॅन्डेटरी आहे की यांच्याबरोबर राहा। म्हणजे ह्याच्यावर जे लोक राहत आहेत त्यांना पूर्ण गडाची माहिती पायथ्यापासून शेवटच्या टोकापर्यंत कळणार आहे। आणि जिथे आपण हे आपल्याला सोडतील, मग तिथे आपण फ्री झालो बाकीचा गड फिरायला, म्हणजे स्वतः फिरायला। पण किल्ल्यावरती जायला आपल्याला 3.5 किलोमीटरचं अंतर आहे। 2000 पायऱ्या आहेत किल्ल्यावरती चढून जायला। कमीत कमी आपल्याला 1.5 तास लागणार आपल्याला किल्ल्यावरती जाताना। आपण जात्यावेळी सगळ्यांनी एकत्र राहायचंय, कारण एकत्र राहून जेवढी माहिती ऐकता येईल तेवढी आपण ग्रुप मिळून राहिलात तर तुम्हाला माहिती सर्वांना मिळेल। कारण आता आज तर खूप गर्दी आहे, कारण रायगड ऑल हेरिटेजमध्ये गेल्यामुळे आजपासून जास्तीत जास्त पब्लिक आज वाढलेलं आहे। त्यामुळे आज तर किल्ल्यावरती खूप गर्दी राहणार आहे। त्यामुळे एकत्र सगळ्यांनी राहून माहिती ऐका आणि येत्यावेळी तुमच्या वेळानुसार तुम्ही फोटो वगैरे एन्जॉय करत आपल्याला आलेल्या मार्गाने तुम्ही परतीचा प्रवास करू शकतात। तर आता आपण इथून चित्त दरवाजा आहे त्या ठिकाणी जायचं सगळ्यांनी आणि तिथून आपण माहितीला सुरुवात करणार आहोत। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। यांच्या पाठीत राहायचं आपण सध्या। आपण हे तिथे नाश्ता करून जाऊ संदीप भाऊ। तर आता आम्ही लोक निघाले आहे किल्ला चढण्यासाठी। मी आणि दादाला मागे सगळे बघू शकता, ग्रुपना अर्धा ग्रुप पुढे गेलाय ना। इकडचे तुम्हाला मी आता जे म्हणजे समोरचे नजारे बघतायत, हे किल्ल्याचे एकदम पायथ्याशी जसे नजारे आहेत। तर विचार करा किल्ल्यावरती कसे नजारे असतील।
तर पूर्ण असं धुक्यांनी भरलेलं आहे ना. साईडला असा हिरवगार गाड जंगल. तर हिच्या नुसतं मजा पावसाळ्यात यायची. पावसाळ्यात सगळं हिरवगार भेटतं बघायला, एकदम मजा येते खूप. पावसाळी ॲडव्हेंचर टाईप खूप होतं. तर हा समोर इथे ग्रुप थांबला आहे, तर इथे आधी सगळ्यांना भेटून घेऊया ना. पुढे जायचं सगळ्या पुढे निघूया. मग आता मी पुढे सगळे निघालो आहेत. मॅक्सिमॅन हात वरती कर असा रेनकोटचा. समोर जो मंदिर बघताय आहे गडदेवता शिरकाई माता मंदिर. हा मंदिर त्याचा आहे. तर इथे पायथ्याशी जागा लागतो. समोर ज्या आपल्याला भिंती दिसत आहेत त्या आहेत गडाच्या पायऱ्याच्या इकडच्या. आता गडाच्या पायऱ्या तर इथून सुरूच होतील. तर इथे आधी सगळ्यांना भेटून घेऊया ना. इन्स्ट्रक्शन वगैरे काय देईल ते ऐकून. परत 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 तू परत काउंट कर. 12 आहेत. दहाचा पाहिजे आपल्याला. तेरा कसे काही येत आहे. 10चा पाहिजे ना. कोणाला काउंटिंग येत नाही. काउंटिंग नाही येत त्याला. नाही आता 3 वाढले. तेरा कसे काय मध्ये आहेत ना. पण चांगला म्हणजे थोड्या तुकड्या पण तेवढ्याच पडलेल्या आहेत. पण एवढं लक्ष ठेवा, एका माणसामुळे बाकीचे पूर्ण 56 लोक लेट होऊ शकतात. त्यामुळे प्रयत्न करा लवकरच आपण जवळच राहू सगळे. 57 टायमाला भेटले पाहिजे. साहेब जेवढी इन्फॉर्मेशन देत आहेत तेवढी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, आपल्याला ती घेतलीच पाहिजे. माहिती असली तरी आपण ती परत एकटी जसं म्हटलं उजळणी झाली पाहिजे. आणि एकत्र राहणं गरजेचं आहे. उगाच इकडे तिकडे पोहू नका, त्या कारणाने बाकीच्यांना पण त्रास होईल. मी सगळ्यांना शोधत बसणार नाहीये. सगळ्यांनी मला शोधायचं आहे, संदीप भाऊंना शोधायचं आहे. मी कोणाला शोधत बसणार नाहीये. सगळ्यांनी मला शोधायचं आहे, संदीप भाऊंना शोधायचं आहे. आणि जर माझ्या नजरे 8 झाले तर तुम्ही बाहेर जर राहिलात तर राहिलात मग. कारण की आपला ग्रुप मोठा आहे. आपण यांच्याशी कॉन्टॅक्ट करत चाललेलो आहे. बरोबर आहे. महेश शेवटचा माणूस असणार आहे. महेश पुडपकर. महेश आला म्हणजे मी समजेन सगळे आले. ठीक आहे. महेश हात दाखव. महेश आला म्हणजे समजेन मी सगळे आले. संदीप भाऊ जिथे थांबले म्हणजे माझ्या संदीप भाऊ पुढे कोण नाही. ठीक आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. तर आता रायगडाचे पायथ्याशी आम्ही पोचलो. तर आम्ही इथून सुरुवात करतो चढायला. तर आधी पहिल्या पायऱ्या ती पाया पडून जाऊन मग चढायला सुरुवात केलेली आहे आम्ही. आता सगळे आता वरती चढायला निघाले. तर हा इकडून पहिलेच पायरीवरून हा नजारा आहे रायगडचा, बघू शकता इथे ना. आता आम्ही थोडं हवेवरती येत आहेत ना. ग्रुप चाललाय. आता रेनगो काय झाला. जादू केला होता तुला. लालपरीचा हे झाला हिरवा हिरवा जादू. बाजूला ही दरी आहे ना. इथून ह्या पायऱ्या. काशी गया प्रयाग मथुरा एका बाजूला आणि माझा हा रायगड एका बाजूला. माहित नाही हा कितवा जन्म आहे माझा, पण यापुढे जितकेही जन्म घेईन इथेच असेल. तर थोड्याशा वरती गेल्यानंतर बघू शकते ते कसं नजारा इथून दिसतोय. एकदम मस्त हिरवगार असं दिसतंय. पुन्हा लांबपर्यंत जिथे नजर आहे तिथपर्यंत हिरवगारच नजारे. नाही अशी छोटीशी जराशी वाटते ते संपवून चालावे लागतात. कारण की पावसाळी स्लिप होण्याचे चान्सेस पण खूप वाढत आहेत. अजून ते समोर आता बघू दाखवतो मी तुम्हाला. हे नैसर्गिक धबधबे. हे धबधबे नॅचरल. हे नॅचरल धबधबे बघू शकता. आत्ताशी फक्त ट्रॅकला सुरुवात केली आहे.
आणि हा व्ह्यू आहे. हे कुठे गेले आमचे थकलेली माणसं सगळे थकली. जादू कुठे आहे? जादू जादू बाहेर येते. रिटर्न जादू किती बार जादूने मेक्सिको बुलबुल तो तिथे उडता नाहीत तुला का नाही येत? उडता आला असता तर मग सुपरमॅन ना तू. आता कसल्या कामाचा असा बुलबुल बघू. अडकलाय ते ठेवले भूक लागलं ते खायचं ते. मग त्यात पण किती आहे ते एनर्जी भेटेल. हा हे वॉल्वरिन ना तो सुपरमॅन. हा का एक ते काहीतरी ठरवा तुम्ही लोक नुसतं बार बदलीच करताय. जाऊ दे मॅक्सिमॅन बरोबर आहे. तर रस्ता तिकडचं रायगडचे असे टर्न आहेत इथून पूर्ण पुढे पण सगळीकडे असे फॉग झालेले आहेत आणि असे फॉग मध्येच फिरायला मजा येते. पण तो तिथे बघा महाराज की जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड पुण्यभूमीत आपल्या ग्रुपचं प्रथम सहर्ष स्वागत करतो आणि रायगड पाहायला ही सुरुवात करतोय. तर रायगडावरती आज आपण पायऱ्याने चढून जाणार. 2350 पायऱ्या टोटल किल्ल्यावरती जाताना. तरी रायगडाची ही उत्तरेकडची बाजू आहे. उत्तरेकडच्या बाजूने जिथे गाडी पार्किंग करतो आपण, जिथून चित्त दरवाजापासून सुरुवात केली आपण. आता याला चित्त दरवाजा म्हटलं तर याच्यावरती आल्यानंतर 150 पायऱ्या चढून आणि बुरुज पाहिला आपण. तो खुबलाडा बुरुज होता ज्या ठिकाणी लढाई खेळल्या जायच्या. तर या ठिकाणी खुबलाड्या बुरुजामध्ये आणि एक दुसरा मार्ग ज्याच्या खालून जातो ते समोरचा धबधबा पडतो बघा त्या ठिकाणी निघतो रस्त्यामध्ये. त्याला नाणे दरवाजा म्हणतात. नाणे दरवाजा, चित्त दरवाजा. पण यातून दोन्ही मार्गाने वरती गेलो आपण तरी गडाच्या महादरवाजामध्ये जातो. किल्ल्याचा मेन गेट आहे. मध्यंतरी त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. पण ही किल्ल्याची उत्तरेकडची बाजू आहे. समोरचं पाचाडगाव खाली दिसतो बघा आपल्याला. पाचाडगावातले घरे दिसतात बघा. या घरांच्या मागे जो कोट दिसतो बघा भिंतीचा बांधलेला चौकोनी, तो आपल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा वाडा होता. कारण आपले आऊसाहेब गडावरचं वातावरण मानवत नव्हतं म्हणून गडाच्या पायथ्याला पाचाड गावात 9 एकरामध्ये मोठा राजवाडा बांधला आणि आपल्या आऊसाहेब राजवाड्यामध्ये राहायच्या. आऊसाहेबांची सेवा करण्यासाठी पुतळा राणी या गडाच्या पायथ्याला आपल्या आऊसाहेबांच्या सोबत राहायच्या म्हणून गडावरती 6 राण्यांचे 6 माले ते वरती गेल्यानंतर दाखवणार आहे. पण 7वी राणी पुतळाबाई गडाच्या खाली राहायच्या आणि त्याच वाड्यापासून पुढे 5 मिनिटाच्या अंतरावरती आपल्या आऊसाहेबांची समाधी आहे. ज्या ठिकाणी आपल्या आऊसाहेबांचं निधन याच पाचाड नगरीमध्ये, याच पाचाड वाड्यामध्ये झालं. पण त्यांच्याच वाड्याच्या बाजूला पुढे समाधी आहे आपल्या आऊसाहेबांची. तरी गडाची ही उत्तरेकडची बाजू आहे. समोरच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगात धुक्यामध्ये आज रायगडावरती गेल्यानंतर वरून आपल्याला खालचा परिसर काही दिसणार नाही. वरती खूप धुक्क आहे. धुक्यामुळे पुढचा पॉइंट आपल्याला समोरचं झाड सुद्धा दिसणार नाही. एवढं धुक्क दाट आहे. पण किल्ल्यावरचा हा परिसर आपण इथून खालून पाहतोय. याला जावळी खोरं म्हणायचे. या गडावरनं राजांना 8 गडांचं दर्शन व्हायचं. तोरणा, राजगड, लिंगाणा, प्रतापगड, मकरंदगड, सोनगड आणि मानगड. तर प्रतापगड गडाच्या दक्षिणेकडे आहे. प्रतापगडाच्या पायथ्यापासून महाबळेश्वरच्या खाली प्रतापगड. प्रतापगडच्या पायथ्यापासून या सह्याद्रीच्या पर्वतरांगेपर्यंत कनेक्ट झालं हे जावळी खोरं. हे जावळी खोरं जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यात होतं. जावळीचे चंद्रराव मोरे होते. मराठी सरदार होते. आदिलशाही दरबार ते काम करायचे. शिवरायांची पहिली राजधानी किल्ला राजगड होती पुणे जिल्ह्यामध्ये. राजांनी राजगडावरून आपल्या मोऱ्यांना एक प्रेमाने पत्र पाठवलं. त्या पत्रात लिहिलं, चंद्रराव मोरे तुम्ही म्हणून आमच्या स्वराज्यात सामील व्हा. आपण दोन्ही मिळून एक हिंदवी स्वराज्य उभं करून निर्माण करू. चंद्रराव मोरेंनी राजांना प्रत्युत्तर केलं. त्या पत्रात राजांची त्यांनी युद्धाचं चॅलेंज केलं. म्हटलं या जावळी प्रांताचे खरे राजा आम्ही आहोत. राजा तुम्हाला उद्या यायचं असेल तर आज या तुमच्यासाठी आमचा दारुगोळा तोफखाना सज्ज आहे. राजांनी ऐकलं. निवडक सरदार 145 घेतले. जावळी खोऱ्यामध्ये पाठवले. चंद्रराव मोरेंचे चुलत भाऊ हनुमंतराव मोरे यांचं जावळी खोऱ्यामध्ये वध झालं आणि ते चंद्रराव मोरे जावळी सोडून या रायरीच्या डोंगरावरती राजांना चंद्रराव मोरे शरण आले. तेव्हा राजांनी हा डोंगर जावळीच्या चंद्रराव मोरेंकडनं हा रायरी नावाचा डोंगर होता. रायरी राजांनी 15 मे 16
1656 मध्ये जिंकली. 1656 ते 1670 पर्यंत रायगड किल्ला बांधायला 14 वर्ष लागली. 14 वर्षात ज्याने गड बांधला, या गडाचे आर्किटेक्चर इंजिनियर ते आपले हिरोजी इंदोळकर होते. यांनी गड 14 वर्षात रायगड बांधलाय. 14 वर्षात रायगड काय बांधलं हिरोजीने? 350 वाडे आहेत, 11 तलाव आहेत, 84 पाण्याचे हौद आहेत. पूर्ण रायगड पाहायचा झाला तर 1200 एकरामध्ये रायगडाचं क्षेत्रफळ आहे आणि पायथ्यापासून टोटल 1200 एकर आणि वरचा पठार भागा 100 एकरामध्ये किल्ला आहे. किल्ल्यावर 350 इमारती ते 11 तलाव, 84 पाण्याचे हौद आहेत. ही गडाची उत्तरेकडची बाजू आहे. 3.5 किलोमीटरचं अंतर आहे. आता आपण इथून वरती गेल्यानंतर हिरकणी बुरुजा खालून आपण गडाच्या महादरवाजामध्ये जाणार आहोत. समोर हिरकणी बुरुज आहे. हिरकणी बुरुजाच्या खाली गेल्यानंतर हिरकणची तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. त्यानंतर आपण गडाच्या महादरवाजामध्ये जाणार आहोत. पण या रायगडाची हाईट आहे समुद्र सपाटीपासून 2851 फूट गडाच्या उंचीची हाईट आहे आणि गडाच्या पायथ्यापासून रायगडाची हाईट 1375 फूट गडाची उंची आहे. या गडाला चारी बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगेने वेढलंय. पण या रायगडाला कुठे सह्याद्रीची पर्वतरांग अटॅच किंवा जॉईंट नाही. म्हणजे हा स्वतंत्र राजधानीसाठी राजांनी या गडाची निवड केलेली आहे. रायगडावरती जाण्यासाठी हा एकच मार्ग होता. त्यावेळी पाऊल होतं ते घोड्यांच्या. आता गव्हर्नमेंटने पायऱ्या बनवलेल्या आहेत. या रायगडाला खालून प्रदक्षिण घालता येतं. 16 किलोमीटर रायगड प्रदक्षिण आहे. 6 ते 7 तास लागतात रायगड प्रदक्षिणासाठी. ज्या ठिकाणी पायऱ्या सुरुवात केली चढायला, तिथून रायगडाला इकडनं प्रदक्षिण घालून परत याच ठिकाणी आपण येतो. याला प्रदक्षिण ही 6-7 तासाची प्रदक्षिण असते. जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये 2 महिन्यापर्यंत या गडावरती प्रदक्षिणांचे खूप येतात आणि रायगडाला आता पावसाळी का प्रदक्षिणा होत नाही, जंगल खूप आहे, त्यामुळे उन्हाळ्यात प्रदक्षिणा होतात. तर आता इथून आपण पुढे जाणार. हिरकणी बुरुजाखाली सगळ्यांनी थांबायचंय. हिरकणची गोष्ट कविता ऐकायची आणि त्यानंतर गडाच्या महादरवाजामध्ये जाऊन थांबायचंय. महादरवाजाची माहिती घेतल्यानंतर गडाच्या बाले किल्ल्यामध्ये जाणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी.